आत्तापर्यंत इतक्या वाईट समस्या आहेत की एकाही नगरसेवकानं, पूर्वीच्या नगरसेवकानं की आमदाराने याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलेलं आहे. आता आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की आता येणाऱ्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकणे. अहो इतका अंदाधुंदी कारभार चालू आहे, आंधळं दळतंय, कुत्रं पीठ खातंय. बाद झाला आता ह्यांची नाटकं. आता करावं की परत बाबा 5 वर्षानंतर ह्यांच्याकडे मतं मागायला जायचं आहे हे त्यांनी डोक्यात ठेवून त्याप्रमाणे त्यांनी ह्या सोसायटीचं काम करावं. 6 महिने आम्हाला संघर्ष करावा लागला, पण त्यावेळेला त्यावेळीची नगरसेविका आमदार यांनी काही प्रयत्न केले नाहीत. आणि 80% मतदान होतं आहे. कोणी मतदान मागायला येत नाही, सगळेच लोक 80% मतदान करतात. म्हणून त्यांनी एवढं निवडावलेलं आहेत लोक. त्यामुळे लोकांनी बहिष्कार टाकला तरच हे होऊन जाईल. येणाऱ्या निवडणुकीवर आम्ही पूर्णपणे बहिष्कार घालणार आहे. खूप अशा छोट्या छोट्या विचित्र गोष्टी आहेत, प्रत्येकाने लक्ष दिलं पाहिजे. ह्या गोष्टींना लक्ष दिलं तरच आम्ही मतदान करू, नाहीतर मतदानावर बहिष्कार टाकू. इथं मागं ड्रेनेज फुटलेलं आहे. सगळ्यांनी जसं सांगितलं सगळेच प्रॉब्लेम आहेत. म्हणजे चांगलं एक माणसाला राहण्यासाठी जे लागतं त्याच्यातपैकी काही सोयी प्रशासनाने केलेलेच नाही आहे. फक्त निवडणुका आल्या हात जोडतात आणि निघून जातात. ते म्हण एक मुर्गी तो मिलान दे अल्लाह को बताएंगे. म्हणजे आम्ही निवडून आलो त्या सोडून सगळं तिकडं आम्ही फिरकत पण नाही. पण आता थोडं आहे तोपर्यंत करायला पाहिजे. जास्त झाल्यानंतर मग नागरिकांना त्रास होणार. BR न्यूज चॅनल प्रस्तुत बोला बेधडक या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. सर्वसामान्य जनतेपासून ते नागरिकांच्या अपेक्षांपर्यंत असे अनेक मुद्दे आहेत जे विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरतात. येणारी महानगरपालिका, निवडून येणारे उमेदवार आणि त्यांच्याकडून असलेल्या सर्वसामान्य जनतेची अपेक्षा, ह्या सगळ्याच गोष्टी आज आपण पाहणार आहोत. मी सध्या आली आहे याच गोष्टीवर बोला बेधडकच्या माध्यमातून बोलण्यासाठी. प्रभाग क्रमांक 24 येते. प्रभाग क्रमांक 24 कोणार्क नगरमधील काही नागरिक आज माझ्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. सर नमस्कार. बोला बेधडक या कार्यक्रमात आपलं स्वागत करते मी. काय अपेक्षा आहेत किंवा काय समस्या आहेत? सध्या बोलायचं झालं तर आम्ही येऊन इथं 9 वर्ष झाले. मी 2 महापालिका निवडणुका बघितल्या आहेत, लोकसभा बघितली, विधानसभा बघितली आहे. पण आमच्या या कोणार्क नगर भाग एमध्ये आत्तापर्यंत इतक्या वाईट समस्या आहेत की एकाही नगरसेवकानं, पूर्वीच्या नगरसेवकानं की आमदाराने याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आमचे मेन समस्या म्हणजे ज्या काही आहेत ते रोडच्या समस्या आहेत. गेल्या 20 वर्षापासून, आता माझ्यापेक्षा सिनियर सिटीजन इथं आहेत, त्यांच्याशी मी सल्ला मसलत केंद्र सांगितले की 20 वर्षापासून या भागामध्ये कोणीही लक्ष दिलेलं नाही. फक्त निवडणुका आल्या हात जोडतात आणि निघून जातात. ते म्हण एक मुर्गी तो मिलान दे अल्लाह को बताएंगे. म्हणजे आम्ही निवडून आलो त्या सोडून सगळं तिकडं आम्ही फिरकत पण नाही. आता ह्याच्यापूर्वी मी सुद्धा यापूर्वीच्या इथे एक महिला नगरसेविका होत्या. महिला नगरसेविकेला भेटलो, त्यांच्या माध्यमातून काम होईल म्हणून त्यांनाही निवेदनं दिली. माझ्याकडं सगळं पत्रव्यवहार आहे. त्यांनी पण जाणून बुजून दुर्लक्ष केलं. आता हे जे लोक आहेत तिथं राहणारे, आता हे टॅक्स देत नाहीत का महापालिकेला? आता काही ठिकाणी काय केलं आहे, पापावर रस्ते केलेत महापालिकेच्या माध्यमातून. पुढचे सगळे रस्ते तसेच ठेवलेत. 2-3 वेळा इथं अपघात झालेले आहेत. चालता चालता माणसं पडलेली आहेत, वयोवृद्ध महिला पडलेले आहेत, आता बेडवरती मरणावस्थेमध्ये आहेत. ह्याची सगळी जाणीव घेऊन आम्ही महापालिकेला सुद्धा निवेदन दिलं. किती तारखेला दिलं बघा, 10 जुलै 2025ला आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे की असं या भागातल्या समस्या आहेत, या आम्हाला रस्ते पाहिजेत, करायचं आहे. फोटो काढून महापालिकेला आम्ही दिलेला आहे, फोटो सगट आम्ही दिलेला आहे. पण त्यावेळेला सुद्धा महापालिकेने या ठिकाणी जाणून बुजून दुर्लक्ष केलेलं आहे. आता आम्ही ज्या ठिकाणी उभारलो आहे त्या डाव्या बाजूला ह्या बोळामध्ये एंट्री करायचा जो रस्ता आहे त्या ठिकाणी फक्त 25 मीटर रस्ता केला आहे महापालिकेच्या माध्यमातून. आणि त्याला अमाऊंट किती दाखवली आहे? 7,26,762. हा फोटो आम्ही काढत असताना इथल्याच कुणीतरी असतात, सूर्याजी पिसाळ म्हणा कोण तर असतं, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगतं. फोटो काढल्यानंतर अवघ्या 9 तासामध्ये हा जो लावलेला बोर्ड आहे हा रातोरात गडप झालेला आहे. काढून काढला त्याने
मग संबंधित खात्याच्या ह्याला विचारलं तर काय म्हणतात, नाही ते चुकून बोर्ड आम्ही इथं लावला. अरे बाबा, तू ह्याच्यावरती कुणाच्या घरापासून कुणापर्यंत रस्ता केला ह्याचं नाव आहे, कशाच्या माध्यमातून केलं ते टाकलेलं आहे. मग दुसरा बोर्ड इथं येऊन लागतो कसा? अहो, इतका अंदाधुंदी कारभार चालू आहे. आंधळं दळतंय, कुत्रं पीठ खातंय. बाद झाला आता ह्यांची नाटकाचा. रस्ते करा, आता तुम्हाला दाखवतो, शूटिंग दाखवतो, सगळे फोटो दाखवतो. त्यानंतर ह्यांनासुद्धा आम्ही 21/7/2025ला निवेदन दिलं, त्यांनासुद्धा आम्ही हे फोटो पूर्ण दिलेला आहे सेट. ते म्हणले मी करून देतो, पण आज तागायत त्यांनीसुद्धा केलं नाही. त्यांना भेटलो केलो, ठीक आहे आता जरा पावसाळा आहे, जरा कमी होऊ द्या, आता काम केलं तर पुन्हा सगळं वाहून जाईल. ठीक आहे, आम्ही ते पण मान्य केलं. नंतर म्हणले गणपती झाला आहे, गणपती झाल्यानंतर करतो. त्यांच्या ऑफिसमधल्या लोकांनी आम्हाला सांगितलं करून देतो, तुमचं मंजूर झालं आहे. 15 दिवसाखाली मला आपल्या कोणार नगरमधल्या लोकांनी सांगितलं की हा रस्ता एवढाच मंजूर केला आहे. अरे तुम्ही अर्धी दाढी करता, एकाला पाणी लावायचं आणि दुसऱ्याची भादरायची, हे कुठले धंदे तुमचे? करायचं आहे ना पूर्ण आमदार निधीतनं सगळं करा. आमदार साहेबांना भेटायला गेलो तर त्यांनी एवढं काम माझ्या परवानगीशिवाय केलंच कसं? हा माझा मतदारसंघ आहे. त्यावेळेला आमदार साहेब आम्हाला बोललेत. म्हटलं आमदार साहेब बघा तुम्ही, अहो किती लोकाला त्रास देत आहे. आमच्या भागामध्ये न झाडूवाली येते, तुम्ही आमच्याकडनं महापालिकेचा टॅक्स घेताय, सफाईपट्टीचे पैसे घेताय, शिक्षण कर लावताय, युजर चार्जेस घेताय. अहो एवढं सगळं तुम्ही आमच्याकडनं घेता, पण ह्या कोणार्क नगरमधल्या लोकांनी काय तुमचं घोडं मारलं आहे? सॅनिटरी इन्स्पेक्टर समजा आता आमच्या इथं कोणी कचरा गोळा केला, काडी लावली, कोण तर सांगतंय, येतोय, बघतोय, फाईन करतो त्याला. अरे तुमच्याच महापालिकेच्या बायका कधीतरी 6 महिन्यातनं येणार, झाडून मारणार आणि तिथं काडी लावलेलं तुम्हाला चालतंय. आता या ठिकाणी मागच्या बाजूला ड्रेनेजची लाईन तुंबली होती. 6 महिने आम्हाला संघर्ष करावा लागला, पण त्यावेळीची नगरसेविका आमदार ह्यांनी काही प्रयत्न केले नाहीत. आता मी सुद्धा पूर्वी राजकारणात होतो, माझ्या सर्व पक्षाच्या लोकांच्या मैत्री आहे. राजकारणात कोण कुणाचा शत्रू नसतो, शेवटी मैत्री असते. शेवटी मी एका माझ्या पलीकडच्या मतदारसंघातल्या नगरसेवकाच्या कोठ्यातनं ही मागची मी लाईन बदलून घेतली. आता लेटेस्ट 2 महिन्यापासनं आता हे आमचा हा जो मागचा भाग आहे, या ठिकाणी झाडी वाढली आहेत. 3 पत्र दिले झोन ऑफिस क्रमांक 5ला, फक्त घेतात, सह्या करतात. परवा गेलो, मला ते शहाणपणी शिकवायला लागला, ते उद्यान विभागाकडं काम आहे. अरे बाबा, उद्यान विभागाकडं काय काम आहे? रस्त्यावरची झाडं तोडायचं जर असेल तुम्हाला तर ते उद्यान विभागाला पत्र द्यावं लागतं आहे. आता एखाद्या अपार्टमेंटच्या किंवा एखाद्या बंगल्याच्या पाठीमागची जर काही घाण असेल, ती उद्यान विभाग कसं काढेल? हे झोन ऑफिसचं काम आहे. तिथं पण टोलवाटोली करणार आहेत. हे सगळे महापालिकेचे अधिकारी आहेत ना, गेंड्याची कातडी पांघरून बसलेली माणसं आहेत ही. तुम्ही कितीही बोंबला, आम्हाला करायचं तेच करतो. पण आता हीच वेळ आलेली आहे. आता हे जे कोण या भागात कोण इच्छुक उमेदवार असतील, आमदार असतील, खासदार असतील, त्यांना आता आम्ही यांच्या ह्या चॅनलच्या माध्यमातून एकच सांगणार आहे की संपूर्ण हा कोणार्क नगर भाग ए, इथं जेवढे म्हणून रहिवासी आहेत, बरोबर आहे ना सर, जेवढे म्हणून इथं रहिवासी आहेत, ह्या येणाऱ्या निवडणुकीवर आम्ही पूर्णपणे बहिष्कार घालणार आहे. मग ते कुठल्या का पक्षाचा उमेदवार, इच्छुक उमेदवार किंवा ज्याला तिकीट मिळालं आहे त्याने आमच्याकडं या भागात फिरकायचंच नाही. बाद झाला. आता यांनी निवडणुका आल्या, हातापाया पडायचं, निघून जायचं, काम करायला गेलं तर भेटायचं नाही, हे आता बंद. अहो आता वयस्कर माणसं किती आहेत तुम्हाला बघा, तुम्ही या रोडचं शूटिंग घ्या, किती खड्डे पडलेत, त्या बाजूचं घ्या, खड्डे खूप पडलेत. अरे तुम्ही लोकांच्या काय जीवाशी खेळता काय? हे चांगलं नाही लोकांच्या जीवाशी खेळायचं. आता हे थांबणार इथं. आता आम्ही कोणार्क नगरमधल्या रहिवाशांनी एकमत केलेलं आहे. तरी पण सगळ्यांचं तुम्ही मत जाणून घ्या. एकच सांगतो, आता हे तुम्ही उद्या चॅनलवरती दाखवताय, आमदार, सर्व पक्षाचे शहर अध्यक्ष, सर्व पक्षाचे इच्छुक उमेदवार ह्यांनी जरूर पाहावं. आणि या कोणार्क नगर प्रभाग 24मध्ये जर कोण कुठल्याही पक्षाचा इच्छुक असेल त्यांनी ह्याचा विचार करा. आम्ही या ठिकाणी मतदानावरती पूर्ण बहिष्कार टाकलेला आहे. आता काय अर्धवट काम काहीतरी मंजूर केलं आहे म्हणून, अरे का अर्धवट करतो बाबा, कर ना पूर्ण.
का तुला तुझ्या खिशातले पैसे द्यायचे आहेत? शासनाकडं प्रस्ताव दिल्यानंतर शासन पैसे देत आहे ना, हे योग्य नाही. मी या ठिकाणी एवढंच सांगेन, आमचा या ठिकाणी पूर्णपणे जे काय असुविधा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात. आता तुम्ही म्हणतील महापालिकेचे अधिकारी आचारसंहिता लागू झाली आहे, परंतु एक सांगतो, आचारसंहिता लागू व्हायच्या अगोदर या भागातल्या कामाचं जे काय टेंडर मंजूर झालेलं आहे त्याला आचारसंहितेचा अडसर येत नाही, अडसर येत नाही. त्यामुळं जे जे काय कामं मंजूर केलेली आहेत त्यांनी येत्या 8 दिवसात ताबडतोब चालू करावीत. धन्यवाद. तुम्ही काय सांगाल किंवा तुमच्या काय अडचणी आहेत? नमस्कार. या इथे वार्ड क्रमांक 24चा कोणार्क नगर जो भाग आहे, इथे पहिलं जे सुरुवात झाली ती दीपाली केटर्स म्हणजे एक मोठं वेगवेगळ्या कार्यक्रमाचा असा एक हॉल आहे आणि त्या हॉलमध्ये असंख्य कार्यक्रम होतात. तर तिथं येणारे नागरिक वगैरे इतकं असतं. 25 वर्ष झालं ते राहतात, त्याच्या पाठोपाठ मी 24 वर्ष झाले इथे राहतो. एकदाही इथले रस्ते दुरुस्त झालेले मी बघितले नाहीत. मी स्वतः संत कुलकर्णी हरिबाईचा देवकरण प्रशालेचा कला शिक्षक आहे. माझे मी रिटायर झालो आहे. खाजगी कला क्लासेस असतात. इथं येणारे पालक केवळ या रोडमुळं इतके नाराज असतात आणि छोट्या छोट्या मुलांचे असंख्य अपघात झालेले आहेत. इथं दीपावलीमध्ये सुद्धा येणाऱ्या कार्यक्रमाच्या लोकांचे सुद्धा असंख्य हाल होतात. त्यात वृद्ध असतात, छोटी मुलं असतात, सर्वांचे हाल होतात. इथल्या ड्रेनेज लाईनचा तर बोजवारा वाजलेलाच आहे. आता इथेच गांधीबाबींनी सांगितलं, पाठीमागं ड्रेनेज असं उकळत्या पाण्यासारखं वाहतं आहे, बघायला कुणीही तयार नाही. त्याचा वास येतो, डास मच्छर प्रचंड प्रमाणात आहेत. आणि इथं आम्ही स्वतःहून काही कचरा एकत्रित केला, जाळला, तर त्याला मला स्वतःला किती वेळा तरी दंड झाला आहे. अरे करा, ते चांगलं काम करतोय त्यालाही तुम्ही तेही करू देत नाही आणि स्वतःही लक्ष घालत नाही. इथे कधी आता माझे वडील जाऊन 3 वर्ष झाले. 3 वर्षापूर्वी एक श्रद्धावंत धार्मिक माणूस होते, ते काही बायका यायच्या त्यांच्या प्रेमापोटी आणि काही झाडायच्या, क्वचित आठवड्यातनं एकदा येऊन थोडा ढीक करायचं झाड. त्या 3 वर्षानंतर तर इथं एखादी बाई खराटा करून दिसली आहे किंवा कुठला सफाई कामगाराला आहे कधीही जाणवत आलं नाही. घंटागाडीची वेळेचे तर काय बोजवारच आहे. रात्री 9 वाजता पण त्याचा छान छान आवाजातली गाणी लागतात आणि आम्ही थक्क होतो. वा, काय प्रशासन आहे. किती वेळा अर्ज द्यायचे, फोटोग्राफ काढले, व्हिडिओ पाठवले. सगळ्यात मोठाचं कहर या रस्त्याच्या टोकाला, जरा तिकडे कॅमेरा घ्या, त्या तिथे एक शेवटची एक कार दिसते, त्या कारपाशी एक बोर्ड लागला सकाळी. मी स्वतः पहिल्यांदा बघितला. पैठणकर सरांना संपर्क केला. त्या बोर्डवरची निविदा 7,60,000 वगैरे वगैरे. इथे वसंतनगरमध्ये 3 लाखात सगळे रस्ते आमदार साहेबांनी करून टाकलेत आणि 7,60,000 गेले कुठे? आणि त्या बोर्डचा बोजवारा करून आम्ही कॉर्पोरेशनमध्ये त्या अधिकाऱ्यांकडे पत्र दिलं. कुठून काय ह्यांनी बोलल्याप्रमाणे काही सूर्याजी पिसाळ असतात, काही जणं इथं अतिक्रमण करूनही राहतात, कोणाचं कशाकडेही लक्ष नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो बोर्ड अवघ्या 9 तासात, सकाळी 8-9ला फोटो काढलेला, संध्याकाळी 9 वाजता तो बोर्ड गायब होता. मजबूत अगदी त्याचं सेंटरिंग केलेला बोर्ड होता. इतकं जर असा कारभार दिसायचा तर याच्यामध्ये शंका घ्यायला प्रचंड वाव आहे. याच्यामध्ये खालपासून तो एकटा कॉन्ट्रॅक्टर नव्हे, ते वरपर्यंत ही लिंक असू शकते. आणि आता प्रामाणिकपणे ते मंजूरच झालं आहे, तर खरंच करा की तेवढा दिवा लावा, सगळ्यांचे आशीर्वाद घ्या. अपघातग्रस्त झालेले जे बरेच नागरिक आहेत त्यांना किमान भेटा की रोडच्या पायात काय काय होतं. आणि ह्या सर्व मंडळीने, दादा इकडे जरासं कॅमेरा घ्या, ही जी सगळी नागरिक मंडळी, ती जी काही जुनी वरिष्ठ मंडळी आहेत, ह्या मंडळींचा विचार करून आणि इथल्या सगळ्यांचा विचार करून आत्ता आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे की आता येणाऱ्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकणे आणि या सगळ्यांची याला पूर्णपणे द्या. इथे 400 घरं आहेत, असं समजू नये की कोणार्क नगर एवढासा छोटा भाग आहे वगैरे. त्या 400 घरांमध्ये किमान 4-5 नागरिक हे मतदार आहेत. आणि ही नगरसेवक निवडणूक म्हणजे छोटी आहे. ह्या मतांचाही त्यांनी विचार करावा. कुठला तरी पक्ष आला, अमुकच पक्ष खूप आता सध्या श्रेष्ठ आहे, असं मतदान होणार नाही. पक्ष बघून मतदान करणार की कामं बघून मतदान करणार? बघूनच इथले सगळे नागरिक परीक्षा, तर कोणी नौखा असला तरी चालेल, पण त्यांनी पूर्णपणे लेखी स्वरूपात 4 चौघाच्या पंचासमोर साक्ष देऊन ह्याची कबुली दिली तर सगळी मतं त्यांच्याकडे जातील, असे आमचे संपूर्णपणे ठामपणे निर्णय घेत आहोत. धन्यवाद. इथल्या नागरिकांनी सांगितल्याप्रमाणे गेले 25 वर्ष तुम्ही इथे राहताय,
तर काय आधी कसं होतं कोणार्क नगर किंवा आता कसं आहे किंवा काय बदल झालाय? चांगलं होतं. नंतर आज 25 वर्ष झाले मी इथं बिझनेस करतोय, पण एवढे 100-200 घरं आहेत. माझ्यामुळं सगळं इकडं लोक हे बघून आलेले आहेत. एक एरिया चांगली आहे म्हणून मी त्यांना खूप प्रोत्साहन दिलेलं आहे. पण रोडची समस्या, पाणी आणि ड्रेनेज वगैरे, लाईटचं मी स्वतः प्रयत्न करून सारखं जाऊन मी सांगत होतो लाईट लावा, हे लावा, तरी पण कोणी आज कित्येक वर्ष झाले रोडची समस्या आहे. माझ्याकडं खूप पब्लिक येतात, पण अर्धवटच रस्ता केलेला आहे. मी सारखं सगळ्यांना जाऊन भेटतो, तरी पण अजून काही हे झालेलं नाही. येणाऱ्या महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्यांचे जे उमेदवार असतील त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या? त्यांनी रोडची समस्या काय इथले अडीअडचणी आहेत ते तेवढेच सोडवावे, तेवढीच माझी इच्छा. एक मी निवेदन देतो. म्हणजे बरेच प्रश्न आहेत सांगून दमलेत, आता ते लेखी स्वरूपात देत आहेत. आणि खरं तर इथल्या लोकांचा म्हणजे शेवटचा निर्णय म्हणजे मतदानावरती बहिष्कार टाकणं इतपत ह्या लोकांनी ठरवलेलं आहे. तर जे आता महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका येतील किंवा जे काही होतील किंवा जे काही उमेदवार असतील त्या इथपर्यंत पोहोचतील की ह्यांच्या समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचतील, ते लोक येतील. अजून पण आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. लाईटची काय सोय आहे किंवा एकंदरीत येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या उमेदवाराकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या? अपेक्षा म्हणताना मॅडम, यांनी आता जे गरजेच्या ज्या गोष्टी आहेत, सगळ्या रहिवाशांसाठी ज्या गरजा आहेत त्यांनी पूर्ण करावं. रस्त्याचं काम म्हणा, लाईटचं काम म्हणा, आणि पिण्याच्या पाईपचा सुद्धा मोठा प्रश्न आहे इथं. फक्त मेन लाईन दोन्ही रस्त्याच्या 2 सेंटरला टाकलेत, मध्ये जे आडवे आहेत एकसुद्धा लाईन नाही आहे. त्या पिण्याच्या पाईपलाईनचं सुद्धा काम व्हायला पाहिजे असं आम्हाला वाटतं आहे. आता ह्या रस्त्याचं काम जे आहे, आता आपण सगळ्यांनी रस्त्याची मागणी करतो. आता कसं आमदार फंडातून सुद्धा हे होऊ शकतं आहे. 6 वर्ष झाला आमदार आहे, त्या आमदारांनी एकदासुद्धा आमच्या वस्तीमध्ये किंवा आमच्या ह्या सोसायटीमध्ये फिरकले नाहीत. आता येणाऱ्या कालावधीमध्ये आता विधानसभेचं निवडणूकसुद्धा लागणारच आहे. जसं आता नगरसेवकाचं लागलं तसं सुभाष देशमुखांनी हे पण विचार करावं की परत बाबा 5 वर्षानंतर ह्यांच्याकडे मतं मागायला जायचं आहे, हे त्यांनी डोक्यात ठेवून त्याप्रमाणे त्यांनी ह्या सोसायटीचं काम करावं. त्यांना जर परत आमदार व्हायचं जर असेल तर त्यांनी त्यांचे चिरंजीव होतील किंवा त्यांनी होतील किंवा त्यांचे सासरे होतील, त्यांचा जावाई होईल, कोण होईल. कारण हे तर कसं आहे, राजकारणी लोकांचं त्यांच्या परिवारामधले लोक असतात, बाहेरचं कोण येणार आहे. त्यांचं जावाई, इवाई, काय पवई जे असेल ते सगळे होत असतात. त्याप्रमाणे त्यांना जर परत भविष्यात आमदार जर व्हायचं जर असेल तर त्यांनी आमच्या सोसायटीतलं ज्या लोकांच्या ज्या मागण्या आहेत, रोडचं म्हणा किंवा दिवाबत्तीचं किंवा पिण्याच्या पाईपलाईनचं, ह्याने ते काम करावं. नाहीतर 5 वर्षानंतर त्यांना त्यांची जागा लोक दाखवतील. येतात का? नियमित भेट कधी दिली आहे का किंवा असं काही आठवतं का? त्याने आज 10 वर्षातून एकदाही आमच्या ह्या सोसायटीमध्ये आले नाहीत. एकदाही. कधी आले ते? एकदा ते आलं म्हणजे काय का मेहरबानी केलं का? त्यांनी प्रचारासाठी हात जोडायला ते कोणी पण येत आहे. तर त्याच्यानंतर आम्ही किती वेळा आत्ताच निवेदन दिलं नाही, ह्याच्यापूर्वीसुद्धा निवेदन त्यांना दिलेलं आहे. हो म्हणून टाळायचं, मग बघू सांगू करू म्हणायचं. आता म्हटलं नाही का आता की अर्धा रस्ता मंजूर केला ना अर्धा नाही. म्हणजे लोक आता आमच्या पैठणकर साहेब बोलले नाही का अर्धा करायचा आणि अर्धा सोडायचा, तसा प्रकार झाला. जे रस्त्याचे कामं करायचे आहेत संपूर्ण रस्त्यात सोसायटीतलं जे आहे पूर्ण ह्या कोणार्क नगरमधलं रस्त्याचे कामं पूर्ण व्हायला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त आपलं काय अपेक्षा तेच आहे. आम्हाला काय देणं घेणं राजकारणाशी तुम्ही काय करता आणि काय दिवे लावता. आमची शेवटची लाईन आहे ना, तिथं त्यांना बजेटच नसतं आहे, तेवढं करून जातात आणि हे राहते तशीच. त्याचा अभ्यास होता. एक इंजिनियर आहे, तक्रार केली नाही का कुठे तुम्ही महेची? 20 वर्षापासून तक्रार ते काय पण इथे करणार? राहतात. सोसायटी मार्फतच आम्ही सगळं सोसायटी या मार्फतच रोडमुळे तक्रार करणार आहे. अपघातग्रस्त झालेले आहेत म्हणून यांना इथं बसवलेले सिनियर सिटीजन आहेत, यांनी रोडचा हा परिणाम उपभोगलेला आहे. आणि त्याच्यामुळं किमान त्यांच्याकडे बघून तरी ते ही कोपरा आहे ना, सुरुवात नीट कोपरा करावी. वय कुलकर्णीचा कोपरा आहे ना, तिथे ॲक्सिडेंट होतात बघा, ना, आता ऐका, तो कट करायला पाहिजे. ते त्यांना फक्त हिंट द्यावं. त्यांनी काय केलंय, असं हे टाकलंय, काय टाकलंय, म्हणजे आता हा त्यांचा नातू 6 आहे. मीटर आहे. 6 मीटरच्या बाहेर त्यांनी फ्लॉवर बेड लावले आहेत प्रत्येक ठिकाणी. या लाईन बघा तुम्ही, इकडं लावलेत, या साईड लावलेत. त्याच्यामुळे रोडला आपण टर्निंग करतो ना तिथं प्रॉब्लेम व्हायलेत. त्यामुळं आपणच इथं काही जण तर ऍक्सिडेंट झालेत. मग तुम्ही सांगितलं नाही का त्यांना? किती वेळा सांगायचं, येतच नाही तो कोण. एकंदरीत बेकायदेशीर सुद्धा राहणारे इथं बरेच आहेत. नीट त्याप्रमाणे खुलासाने आले हा विषय सगळं नीट येईल. आणि तिथं मीच पडलो होतो. मी दीपाली केटर्सला मला ते सेक्युरिटी थांबा ना, आहे. असं मी कटपटीवर तिथं बसा 24 तास असतो.
आणि इथं जी टर्निंग घेतात अहंकारीच्या घरापासून आणि इकडून, ज्यावेळेस आमचा दीपावलीला कार्यक्रम असतो त्यावेळेस तर गाड्या ब्लॉक होतात, थांबावं लागतात. हॉर्न इतकं वाजवतात की 2 मिनटं दम काढत नाहीत. आणि विशेष म्हणजे आमच्या इथं साफसफाईला कोण येत नाही महानगरपालिकेचे. त्यात गणपती मंदिरपर्यंत एक दिवससुद्धा इथं साफसफाईला आलेले नाही आहेत. किती दिवसाला कचरा गाडी येते किंवा काय नियमित वेळ काय? कचरा गाडी येते, कचरा गाडीचा प्रश्न नाही, पण हे जे हा जो पालापाचोळा झाडा लावलेले जे पडलेले असतात साफ कमीत कमी मिनिमम 3 दिवसाला एकदा 4 दिवसाला झाडवाले यायला पाहिजे. झाडवालेसुद्धा येत नाहीत आणि कॉर्पोरेशनचे कोणी काही इथं लक्ष देत नाही आहेत. निवेदन दिले त्यावेळेस ते ह्याच्यासुद्धा नंतर आता 6 महिने झाले 7 महिने झाले तरी पण काही उपयोग झालेला नाही. तर आता याचा उपयोग लवकरात लवकर व्हावा एवढी सगळ्यांची आमची इच्छा आहे. हो, या सगळ्याच गोष्टीची अशा अनेक अपेक्षा आहेत इथं होणं. पण सध्या तरी अर्जंट असेल म्हणजे रस्त्याचं काम आहे. कारण का रस्त्यामुळं अनेक जणांना प्रॉब्लेम्स आलेले आहेत. त्या अनेक जणांचं अपघातही झालेले आहेत. पाणी वेळेवर येत नाही, इथे वेळेवर येतं आणि लवकर जातं. जास्त काळ इथं पाणी येत नाही कारण का पाईपलाईनच इतकी छोटी आहे. त्याचा साईज डायमीटर जो आहे ना तो 4 इंची आहे. तो वाढवून जर त्या महापालिकेनं दिला तर आम्हाला सगळ्यांचा पाईपलाईनचा किंवा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. किंवा इथं जे आडवे रस्ते आहेत तिथं पाईपलाईनच टाकलेली नाही त्यांनी. फक्त हे 2 मुख्य रस्ते आहेत, त्या मुख्य रस्त्यानंच फक्त 2 पाईपलाईन टाकलेत. बाकी प्रत्येकाने त्याला जोडून आडवं हे घेतलेले आहेत. त्यामुळं इथं काय होतं, पाण्याच्या प्रेशरचाही प्रॉब्लेम येतो आणि पाणी पण लवकर निघून जातं. लाईटची काय व्यवस्था आहे किंवा अजून काही लाईटचे ह्याच्यामध्ये अनेक लाईट जवळपास 30-40% लाईट बंद असतात. कधी चालू होतात कधी बंद असतात. त्याचं मेंटेनन्स कोण करत नाही. त्याच्यावर झाडं वाढलेली असतात, वेली चढलेले असतात. आता त्या कोपऱ्याला माझ्या घराजवळच त्या लाईटच्या खांबाला वेली वगैरे वाढलेले आहेत. महानगरपालिकेची माणसं व्हिजिट करतात का किंवा काही होतं का? अजून एकदाही व्हिजिट नाही झालेली कुणाची. तुम्ही काय सांगाल महानगरपालिकेचे? मी गेली 20 वर्ष तर राहतो इथं. कॉर्पोरेशनचे किंवा नगरसेवक आमदार न येण्याचं कारण एवढंच आहे की 100% सगळे टॅक्स भरतात, सुशिक्षित लोक आहेत आणि 80% मतदान होत आहे. कोणी मतदान मागायला येत नाही, सगळेच लोक 80% मतदान करतात. म्हणून त्यांनी एवढं निडावलेलं आहेत लोक. त्यामुळे लोकांनी बहिष्कार टाकला तरच हे होऊन जाईल. एवढे प्रॉब्लेम आहे की त्यांनी म्हणून मुद्दाम येत नाहीत. त्यांना माहिती आहे मतदान होतं इथं, तर ह्या सांगायची गरज नाही. सुशिक्षित लोक सगळे करतात बरोबर, म्हणून त्यांनी इथं असं करतात. त्यामुळे कामं झालं नाही तिथं. उच्च शिक्षित असलेला वर्ग जुळे सोलापूर येथील कोणार्क नगर म्हणजे वेल एज्युकेटेड लोक आहेत, मतदान न सांगता करतात. त्यामुळे इथे मतदान मागण्यासाठी एवढं कष्ट करावं लागत नाही किंवा इथे त्यांना त्यांची कामं करण्यासाठी एवढं कष्ट करावं लागत नाही, कारण की ते वेल एज्युकेटेड आहेत, ते आपोआप मतदान करतील असा उमेदवाराचा गोड गैरसमज आहे. हां, आणि 100% टॅक्सही भरतात असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. कोणार्क नगर ए मधील नागरिकांच्या अशा बऱ्याच समस्या आहेत. अजून एक आपल्या ताई आपल्यासोबत आहेत, आपण त्यांचंही मत विचारूयात. काय समस्या आहेत इथं? फक्त रस्त्याचाच प्रॉब्लेम नाही आहे, रस्त्याचा आहे, पाण्याचा आहे, लाईटचा आहे. परत इथं मोकाट जनावरं पण येतात. आणि एकदा एक गाय मेली होती, मी कंप्लेंट पण करून आली ती गायीला उचला, पण कुणी उचललं पण नाही आहे. 1-2-3 दिवस इतकी विचित्र हालत होती त्या गायीची. आजारी होती तेव्हा पण सांगितलेलं गोशाळेला घेऊन जावा, तेव्हा पण कुणी नाही गेलेली. 1-2 दिवस आम्ही तिची देखभाल केली. 3ऱ्या-4थ्या दिवशी ती मेली. मेल्यानंतर कित्येक जणाला सांगितलं ती मेली आहे, तिला घेऊन जावा, ती कुणी घेऊन गेलेले नाही आहेत. मग स्वतःहून आम्ही, आमच्या खर्चाचं काही नाही आहे, पण ती इतके विचित्र हालत, तिचे तुकडे झाले अक्षरशः. तेव्हा आम्ही त्या कचरा गाडीवाल्याला रिक्वेस्ट करून त्याला पैसे देऊन आम्ही घेऊन गेलो, सांगितलेलं की बाबा त्याला घेऊन जावा म्हणून. की खूप अशा गोष्टी आहेत की ते सांगण्याच्या पलीकडच्या आहेत. इथं प्रत्येकाने लक्ष देऊन प्रत्येकाचे कामं करायला पाहिजे. ड्रेनेज लाईन किंवा महानगरपालिका साफसफाई होते का? नाही, बिलकुल नाही. आता थोडा चेंबर फुटलेला, ड्रेनेज फुटलेला आहे, तो हळूहळू कधी जास्त फुटेल आणि त्याची कधी बाहेर ते सगळं गटार बाहेर येईल ते सांगू शकत नाही आहे. पण आता थोडा आहे तोपर्यंत करायला पाहिजे. जास्त झाल्यानंतर मग नागरिकांना त्रास होणार, ते पाणी बाहेर येणार, घाण, मच्छर, ते खूप त्रास होणार आहे. मग ते सगळ्या गोष्टीसाठी सगळ्यांनी प्रत्येकाने लक्ष दिलेलं पाहिजे. लाईटची व्यवस्था आहे का? लाईटची तशी म्हणायला गेलं तर कधी चालू होते कधी बंद असते. लाईटच्या
म्हणजे असं सगळेच प्रॉब्लेम आहेत, एकच प्रॉब्लेम धरून नाही चालू शकत. रस्त्याचा आहे, कचऱ्याचा आहे, परत मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा आहे, अतिक्रमंकाचा आहे, आणि परत इथं की एक पाठीमागे पारधी वस्ती आहे की कुणी असेल त्याचं काही नाही आहे की कुणी मोठं आहे लहान आहे त्याच्याबद्दल काही नाही, पण त्यांचे खूप छोटे मुलं आहेत. झाडावर बसलेल्या पक्ष्यांना मारतात, इतकं विचित्र प्रकारे मारतात. पण ते पण कुणीतरी बघायला पाहिजे ना की ते पण एक मुक जनावर आहे. खूप अशा छोट्या छोट्या विचित्र गोष्टी आहेत, प्रत्येकाने लक्ष दिलं पाहिजे. ह्या गोष्टींना लक्ष दिलं तरच आम्ही मतदान करू, नाहीतर मतदानावर बहिष्कार टाकू. प्रत्येक नागरिकांचं एकच मत आहे की आम्ही जोपर्यंत उमेदवार जे काही आहेत ते इथं येऊन त्यांच्या अपेक्षा किंवा ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण करत नाही तोपर्यंत ते मतदान करणार नाहीत. आधी आम्हाला तुम्ही येऊन भेटा, मगच आम्ही काहीतरी विचार करू, असं इथं प्रत्येक नागरिकाचं मत आहे. सर, तुमचं काय मत आहे किंवा काय समस्या आहेत? इथं बऱ्यापैकी रस्त्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच जणांनी तो मुद्दा मांडलेला आहे. पण रस्त्याच्या बाबतीत कसं होतं की काही ठराविकच रस्ता केला जातो आणि बाकीचा रस्ता रिकामा सोडला जातो. आतासुद्धा असं कळालं की निम्मा रस्ता सँक्शन आहे, निम्मा नाही आहे. त्यामुळं रस्ता हा पूर्णपणे सँक्शन करून पूर्ण होणं अपेक्षित आहे, जेणेकरून जे नागरिकांचे हाल होतात किंवा काही वयोवृद्ध व्यक्ती हे त्यामुळं पडल्यामुळं ते आता बेडवर आहे, ह्या गोष्टी तिथून कमी होतील. म्हणजे हा एक मुद्दा झाला. लाईटच्या बाबतीत असेल तर लाईट काही ठिकाणी चालू असतात, काही ठिकाणी बंद आहेत. जिथं 2 लॅम्प अपेक्षित आहे तिथं एकच असतो. त्यानंतर कचरा सफाईसाठी तर कोण येत नाही. म्हणजे बरेच मला वाटतच नाही 1-2 वर्ष कोण आलं. कधी तर आले किंवा येतच नाहीत. म्हणजे आपण जे काही टॅक्स पे करतो, कचरा सफाईची पट्टी पे करतो, पाण्याचं पे करतो, त्याचं कुठंतरी व्यवस्थित रिकग्निशन किंवा म्हणून आपल्याला त्याचा मोबदला मिळणं जे अपेक्षित आहे तो आपल्याला मिळत नाही आहे. त्यामुळे इथं नगरसेवक असतील, बाकीचे जे अधिकारी महानगरपालिकेचे असतील, ह्यांनी यामध्ये विशेष करून लक्ष दिलं पाहिजे. आणि नुसतं लक्ष नाही दिलं पाहिजे, तर लक्ष देऊन ही गोष्ट पूर्णत्वास कशी जाईल याच्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे. आम्ही आमच्या स्तरावर नक्कीच प्रयत्न केले, इव्हन महानगरपालिकेला बऱ्याचदा पत्रव्यवहार केला, पण त्याचं रूपांतर काही कामामध्ये झालेलं नाही. आता अशी वेळ आली की आम्हाला बोलावं लागेल, म्हणूनच आम्ही ह्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्वजण बोलतोय आणि त्यांना जाणीव करून देतोय की नुसता पत्रव्यवहार करून त्या गोष्टीचं काही आउटपुट होत नाही, तर त्याचं रूपांतर होण्यासाठी आम्हाला मीडियाचा वापर करावा लागेल. आणि सर्वांना आमची विनंती आहे की तुम्ही ही कामं व्यवस्थित आणि लवकरात लवकर करावी. धन्यवाद. तुमचं काय मत आहे याच्यावरती किंवा काय अपेक्षा आहेत असं तुम्हाला वाटतं? आता अपेक्षा म्हटलं तर रस्ता नाही आहे म्हटल्यावर रस्ता दिसतच नाही आहे इथं. एक्झॅक्टली रस्ता कुठं आहे ते गावाकडं आलो आहे. ही सिटीतला मेन एरिया आहे आणि इथं एवढे चांगले लोक येतात जातात. इतका घाण रस्ता आहे की हा रस्ता नाहीच आहे, ते फक्त खडी टाकून गेलेले आहेत, कुठल्या काळात गेलेले आहेत. घरासमोर माझ्या एंडपर्यंत रस्ता पाहिजे, तो तर कधीच झालेला नाही आहे. त्याला कसं बसं आम्ही केलेलं आहे आपल्या स्वतःच्या खर्चाने. 18,000 टॅक्स भरतो आहे. सगळंच आपण व्यवस्थित करतानाही हे सगळं प्रशासन काय करतं, सगळं तेच प्रश्न पडला की आपण काम सोडून त्यांच्या मागं पळावं, त्यांचे कामं आपण बघावे. काय करावं की आम्ही आमचे कामं करावे की त्यांनी त्यांचे काम करायला आम्ही त्यांना मागं लागावं. आम्हाला वेळ नसतो, हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. आणि हे जाणून इथं सगळे एज्युकेटेड आहेत, कोण काय म्हणणार आहेत, त्यामुळे कोणी इथं येत पण नाही, कोणी जात नाही. दॅट इज द ओनली प्रॉब्लेम की आम्हाला हा म्हणजे लाईटचा इश्यू आहे. इथं कोपऱ्यावर कधीतरी काही होतं, ॲक्सिडेंट्स होतात, रात्री लाईट नसतात, इतके फंक्शन्स होतात. इथं दीपाली केटर्स मोठं हे आहेत, सरांचे ड्रॉइंग क्लासचे मुलं येतात, काही लाईट नाही आहे. इथं मागं ड्रेनेज फुटलेलं आहे. सगळ्यांनी जसं सांगितलं सगळेच प्रॉब्लेम आहेत. म्हणजे एक चांगलं एक माणसाला राहण्यासाठी जे लागतं त्याच्यापैकी काही सोयी प्रशासनाने केलेलेच नाही आहेत, एकही सोय नाही दिलेली आहे. तर वोटिंग कशासाठी करावं तो एक मोठा प्रश्न आहे. आणि इतके वर्ष करून जर काहीच फायदा झाला नसेल, आणि तो तर बेसिक आपला हक्क आहे, ज्यासाठी आम्ही हे सगळे बोलतो आहे, हेच मला सांगायचं आहे.
जुळे सोलापुरातील उच्च शिक्षित वर्ग म्हणजे जुळे सोलापूर हा उच्च शिक्षित वर्ग मानला जातो आणि उच्च शिक्षित वर्गातच एवढ्या सगळ्या समस्या आहेत तेव्हा ह्या भागातच एवढ्या सगळ्या समस्या आहेत की इथले नागरिक त्रस्त झालेत आणि लिटरली त्यांनी सांगितलं की ते आम्ही मतदानावरती बहिष्कार टाकू असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. तर येणारी महानगरपालिका निवडणूक किंवा त्यांचे जे काही उमेदवार असतील ते ह्याकडे कसं लक्ष देतील, कसा सहभाग घेतील, इथल्या नागरिकांना भेट देतील, इथल्या नागरिकांच्या समस्या सोडवतील किंवा त्यांच्या अपेक्षांना कितपत खऱ्यात उतरतील हे बघणं खरंच खूप महत्त्वाचं ठरणार आहे. आपण आता पुढे पण ही अनेक प्रभाग कव्हर करणार आहोत. तर तुम्ही पाहत राहा बोला बेधडक.